नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्रेश एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण वनरक्षक भरती व स्पर्धा परीक्षेकरिता खूप महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। प्रश्न क्रमांक पहिला, वन विभागाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? वन विभागाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, नागपूर या ठिकाणी। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2, वनस्पती वाढीसाठी सर्वात महत्त्वाचा घटक कोणता आहे? वनस्पती वाढीसाठी सर्वात महत्त्वाचा घटक कोणता आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, नायट्रोजन। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3, बांबू ही खालीलपैकी कोणत्या जातीची वनस्पती आहे? बांबू ही खालीलपैकी कोणत्या जातीची वनस्पती आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, गवत या जातीची। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4, सत्यमेव जयते हे वाक्य कोणत्या ग्रंथातून घेतले आहे? सत्यमेव जयते हे वाक्य कोणत्या ग्रंथातून घेतले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, मुंडक उपनिषद। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5, कोणत्या नदीचा उगम तिबेटमध्ये होतो? कोणत्या नदीचा उगम तिबेटमध्ये होतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, वरीलपैकी सर्व। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6, अर्नाळा अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? अर्नाळा अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, पालघर या जिल्ह्यात। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7, द हाय कास्ट हिंदू वुमन हे पुस्तक कोणी लिहिले? द हाय कास्ट हिंदू वुमन हे पुस्तक कोणी लिहिले? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, पंडिता रमाबाई। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्रामध्ये एकूण किती हवामान विभाग आहेत? महाराष्ट्रामध्ये एकूण किती हवामान विभाग आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, 9 हवामान विभाग आहेत। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9, नंदुरबारमध्ये कोणते ठिकाण थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे? नंदुरबारमध्ये कोणते ठिकाण थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, तोरणमाळ। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10, भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, संत ज्ञानेश्वरांनी। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्रात वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? महाराष्ट्रात वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 1972। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 12, जागतिक वन्यजीव दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? जागतिक वन्यजीव दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, 3 मार्च या दिवशी। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 13, राज्याचा द्वितीय नागरिक म्हणून कोणत्या व्यक्तीस ओळखले जात असते? राज्याचा द्वितीय नागरिक म्हणून कोणत्या व्यक्तीस ओळखले जात असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, मुख्यमंत्री। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 14, महाबळेश्वर या प्रसिद्ध ठिकाणाहून एकूण किती नद्यांचा उगम होतो? महाबळेश्वर या प्रसिद्ध ठिकाणाहून एकूण किती नद्यांचा उगम होतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, 5 नद्यांचा। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 15, भारतरत्न या प्रसिद्ध पुरस्कारांची सुरुवात भारतामध्ये कोणत्या वर्षापासून झालेली आहे? भारतरत्न या प्रसिद्ध पुरस्कारांची सुरुवात भारतामध्ये कोणत्या वर्षापासून झालेली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 1954। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 16, पुणे करारावर कोणत्या कारागृहामध्ये सही करण्यात आलेली होती? पुणे करारावर कोणत्या कारागृहामध्ये सही करण्यात आलेली होती? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, येरवडा। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 17, प्रौढांसाठी रात्रशाळा खालीलपैकी कोणी सुरू केली होती? प्रौढांसाठी रात्रशाळा खालीलपैकी कोणी सुरू केली होती? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, महात्मा फुले यांनी। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 18, हिंदू कोड बिल प्रस्तावाच्या विरोधामध्ये कोणकोणते नेते होते? हिंदू कोड बिल प्रस्तावाच्या विरोधामध्ये कोणकोणते नेते होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, वरीलपैकी दोन्ही। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 19, नगदी पिके खालीलपैकी कोणत्या मृदेमध्ये घेतले जात असतात? नगदी पिके खालीलपैकी कोणत्या मृदेमध्ये घेतले जात असतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, काळी मृदा। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 20, सर्वात पहिले छायाचित्र कोणत्या मराठी वृत्तपत्रात छापण्यात आले होते? सर्वात पहिले छायाचित्र कोणत्या मराठी वृत्तपत्रात छापण्यात आले होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, ज्ञानोदय। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 21, खालीलपैकी महाभारत या महाकाव्याचे रचिते कोण? खालीलपैकी महाभारत या महाकाव्याचे रचिते कोण? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, महर्षी व्यास। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 22, महाराष्ट्रातील सर्वात लांब समुद्रकिनारा कोणत्या जिल्ह्याला लाभला आहे? महाराष्ट्रातील सर्वात लांब समुद्रकिनारा कोणत्या जिल्ह्याला लाभला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, रत्नागिरी या जिल्ह्याला।
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 23. महाराष्ट्र राज्यात मान्सूनपूर्व पर्जन्यास काय म्हणतात? महाराष्ट्र राज्यात मान्सूनपूर्व पर्जन्यास काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए. अमृतसरी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 24. खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये द्विगृही विधिमंडळ नाही? खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये द्विगृही विधिमंडळ नाही? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए. केरळ या राज्यामध्ये. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 25. देशातील कोणत्या राज्यात सर्वप्रथम राष्ट्रपती राजवट लागू झाली होती? देशातील कोणत्या राज्यात सर्वप्रथम राष्ट्रपती राजवट लागू झाली होती? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी. पंजाब या राज्यात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 26. वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस कोणत्या नावाने साजरा केला जातो? वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस कोणत्या नावाने साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. कृषी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 27. महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे? महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी. सातपुडा डोंगर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 28. महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी दैनिक सरासरी तापमान जास्त असते? महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी दैनिक सरासरी तापमान जास्त असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. नागपूर या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 29. फणसाड वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? फणसाड वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी. रायगड या जिल्ह्यात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 30. भामरागड टेकड्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? भामरागड टेकड्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. गडचिरोली या जिल्ह्यामध्ये. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 31. किडनीच्या उपचारासाठी कोणत्या किरणांचा उपयोग केला जातो? किडनीच्या उपचारासाठी कोणत्या किरणांचा उपयोग केला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. क्ष किरण. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 32. भारतामध्ये सर्वात स्वच्छ नदी खालीलपैकी कोणती आहे? भारतामध्ये सर्वात स्वच्छ नदी खालीलपैकी कोणती आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. उमन्नगोत. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 33. भारतातील सर्वात स्वच्छ नदी उमन्नगोत कोणत्या राज्यात आहे? भारतातील सर्वात स्वच्छ नदी उमन्नगोत कोणत्या राज्यात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी. मेघालय या राज्यात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 34. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव काय होते? छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव काय होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. शहाजीराजे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 35. भारताची पहिली कागद गिरणीची स्थापना कुठे करण्यात आली होती? भारताची पहिली कागद गिरणीची स्थापना कुठे करण्यात आली होती? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए. श्रीरामपूर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 36. परतीचा पाऊस महाराष्ट्रात कोणत्या राज्याकडून येतो? परतीचा पाऊस महाराष्ट्रात कोणत्या राज्याकडून येतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी. राजस्थान या राज्याकडून. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 37. दिलवारा हे जैन धर्माचे मंदिर कोणत्या राज्यात आहे? दिलवारा हे जैन धर्माचे मंदिर कोणत्या राज्यात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए. राजस्थान या राज्यात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 38. खिचन पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात येते? खिचन पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात येते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए. राजस्थान या राज्यात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 39. बाबरवाणी हे पुस्तक कोणी लिहिले आहे? बाबरवाणी हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी. गुरु नानक यांनी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 40. रिहंद धरण उत्तर प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यात आहे? रिहंद धरण उत्तर प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए. सोनभद्र. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 41. गीताई या प्रसिद्ध ग्रंथ खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने लिहिलेला आहे? गीताई या प्रसिद्ध ग्रंथ खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने लिहिलेला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. विनोबा भावे यांनी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 42. अजिंठ्याचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? अजिंठ्याचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी. जळगाव या शहराला. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 43. लोकसभेचे अधिवेशन कोणाच्या भाषणाने सुरू केले जात असते? लोकसभेचे अधिवेशन कोणाच्या भाषणाने सुरू केले जात असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी. राष्ट्रपती. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 44. भारतामध्ये राज्यसभेचे सर्वात पहिले सभापती कोण होते? भारतामध्ये राज्यसभेचे सर्वात पहिले सभापती कोण होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी. सर्वपल्ली राधाकृष्णन. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 45. महाराष्ट्रातील कोणत्या विभागातील सर्व नद्या अरबी समुद्राला मिळतात? महाराष्ट्रातील कोणत्या विभागातील सर्व नद्या अरबी समुद्राला मिळतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी. कोकण.
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 46. सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस कोणत्या नावाने साजरा केला जात असतो? सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस कोणत्या नावाने साजरा केला जात असतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, शिक्षण दिवस. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 47. गोदावरी नदीनंतर कोणत्या नदीचे खोरे सर्वात मोठे आहे? गोदावरी नदीनंतर कोणत्या नदीचे खोरे सर्वात मोठे आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, कृष्णा नदीचे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 48. तिळाचा सर्वात जास्त उपयोग कशासाठी केला जातो? तिळाचा सर्वात जास्त उपयोग कशासाठी केला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, खाद्यतेल. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 49. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या कोण वाढवू शकते? सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या कोण वाढवू शकते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, संसद. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 50. लोणच्याला कडवटपणा खालीलपैकी कशामुळे येतो? लोणच्याला कडवटपणा खालीलपैकी कशामुळे येतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, मसाल्यामुळे. यासाठी मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन जनरल नॉलेज, वनरक्षक भरती व अन्य स्पर्धा परीक्षेकरिता व्हिडिओ पाहण्यासाठी फ्रेश एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा.